हाय, नमस्ते, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर सकाळी 6 वाजायच्या सुमारास आम्ही संगमनेरहून निघालो आहोत हरिश्चंद्रगडाकडे. हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र डोंगर आहे. हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून 4000 फूट आहे. आपण पाचनई किंवा खिरेश्वर ह्या दोन्ही ठिकाणांपासून चढाई करू शकतो. आम्ही पाचनईपासून चढाईची सुरुवात केली. हरिश्चंद्रगड हे बरेच उंच शिखर आहे आणि साधारणपणे 4 किलोमीटर चालावे लागते. पूर्ण चढ आहे. तर माझा मुलगा तर मला म्हणाला होता की आई, इतकं उंच शिखर आहे, तू काही चढू शकणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खरंच मी शिखराच्या टोकापर्यंत पोहोचू शकली की नाही हे तुम्हाला कळेल. गड चढता चढता 15-20 मिनिटे झाली की आम्ही गड उतरणाऱ्या अनोळखी लोकांना विचारू लागलो की अजून किती वेळ चालल्यावरती हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर येईल आणि आपला चढण्याचा मोटो राहावा. म्हणून ते पण सांगतात थोडेच अंतर राहिले आहे. आणि हे त्यांचे शब्द ऐकून आपण पुन्हा उत्साहाने गड चढायला लागतो. बरेच अंतर चाललं तरीही मंदिर दिसले नाही की आपण पुन्हा तोच प्रश्न विचारतो आणि ते म्हणणार थोडेच अंतर चढा. आणि असे करता करता आम्हाला मंदिरापर्यंत पोहोचायला 2 तास 30 मिनिटे लागली. पण मध्ये मध्ये आम्ही विसावा पण घेत होतो आणि निसर्गाचा मनमुराद आनंद अनुभवत होतो आणि हे निसर्गचित्र मनात साठवून पण ठेवत होतो. हा किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे. हरिश्चंद्रगड हे अहिल्यानगरचे जणू महाबळेश्वरच. निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या डोंगर कपाऱ्या आणि त्यातून जाणारी वाट आपल्याला जणू एका दुसऱ्याच विश्वात घेऊन जाते. हरिश्चंद्रगडावरील मंदिर एकाच प्रचंड खडकात कोरले आहे. हे प्राचीन भारतातील दगडामधून शिल्प कोरण्याच्या कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर प्राचीन आहे आणि त्याची उत्पत्ती 6व्या शतकात कलचुरी राजघराण्याच्या काळात झाली असावी असे मानले जाते. हरिश्चंद्रगडावर ट्रॅक करताना अनेक मंदिरे, पुष्करणी आणि गुहा देखील पाहावयास मिळतात. हे सर्व मंदिरे, पुष्करणी आणि गुहा वेगवेगळ्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात आणि 6व्या शतकापासून ते आजपर्यंतचे ऐतिहासिक अवशेष आपणास येथे पाहावयास मिळतात. थोडा वेळ पाण्यात पाय टाकून विश्रांती घेऊन रिफ्रेश होऊन आम्ही निघालो मंदिराकडे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घळ आहे. ह्या घळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भली मोठी पिंड आहे. ह्या पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. सभोवताली प्रदक्षिणा पण मारता येते. ओम नमः शिवाय.